नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, दसरा संपलेला आहे. दसरा मेळावे झालेले आहेत. पण या दसरा मेळाव्यांचं कवित्व अजून संपलेलं नाहीये. काल शिवाजी पार्क येथे उबाटा सेनेचा दसरा मेळावा पार पडला आणि या दसरा मेळाव्यात नेहमीप्रमाणे हास्याची कारंजी फुलली आणि म्हणून या दसरा मेळाव्याला हसरा मेळावा असं जे नाव देण्यात आलंय ते सार्थकी ठरलेलं आहे. काल या दसरा मेळाव्यात बोलताना उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की मी समृद्ध घराणेशाहीचा पाईक आहे. आता मित्रांनो, इकडे प्रश्न निर्माण होतो की नेमकी कुठली घराणेशाही आणि उद्धव ठाकरे पाईक म्हणतात स्वतःला, त्या घराणेशाहीचा पाईक म्हणतात, तेव्हा खरंच उद्धव ठाकरे यांना ते त्या घराणेशाहीचं वैभव, समृद्धी ही राखता आली का, हाही प्रश्न आहे. आणि अशा घराणेशाही बद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ज्यांना कुटुंब व्यवस्था मान्य नाही ते काय देशावर राज्य करणार वगैरे वगैरे काय काय बोलले. पण महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, की ज्या वेळेस उद्धव ठाकरे म्हणतात की मी समृद्ध घराणेशाहीचा पाईक आहे, त्यावेळेस एक प्रश्न विचारावासा वाटतो की नक्की उद्धव ठाकरे यांना समृद्ध घराणेशाहीचा आपण पालक पाईक आहोत असंच म्हणायचं आहे का, की आपण माईक आहोत असं म्हणायचं होतं त्यांना. कारण आतापर्यंत घराणेशाही याच्या माईकचं काम उद्धव ठाकरे यांनी वारंवार आणि सातत्याने केलेलं आहे. ठाकरे कुटुंबात जन्माला आलो, माझे वडील बाळासाहेब ठाकरे, तुम्ही बाप चोरला, काय काय बोललं गेलं. प्रत्येक वेळेस अडचणीत आले की मग बाळासाहेबांची आठवण काढायची आणि एरवी मात्र बाळासाहेबांचे कुठलेही गुण घ्यायचे नाही. याला काय म्हणायचं? याला पाईक म्हणायचं? नाही मित्रांनो, याला माईकच म्हणता येईल. कारण फक्त माईकवर बोलायचं, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. मंडळी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसेना वाढवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना पोहोचवली. ही शिवसेना समृद्ध करण्यात बाळासाहेबांचा हात होता आणि बाळासाहेबांनी अक्षरशः माणसं जोडली. मग त्यात एकनाथ शिंदे असतील, नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, अशी माणसं त्यांनी जोडली आणि तळहातावर जपली. त्यामुळे बाळासाहेब हे या सगळ्यांसाठी, म्हणजे अगदी आता शिवसेना सोडून गेलेल्या प्रत्येकासाठी एक दैवत होतं. मात्र उद्धव ठाकरे यांना आपलेच वडील कळले नाही आणि तेच उद्धव ठाकरे सांगतायत की मी समृद्ध घराणेशाहीचा पाईक आहे. निदान घराणेशाही, आपलं कुटुंब काय, बाळासाहेब ठाकरे काय होते, त्यांनी शिवसेना कशी वाढवली, शिवसेना कशी जोपासली, हे जरी उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलं असतं तर आज शिवसेनेची शक्ल झाली नसती. आज शिवसेनेची शक्ल झाली, त्याला पाईक म्हणत नाहीत मित्रांनो. हा, माईक मात्र नक्की म्हणता येईल. कारण प्रत्येक वेळेस बाळासाहेब ठाकरे, माझे वडील, मी, तुम्ही बाप चोरला हे सांगताना त्याच वेळेस त्यांनी घराणेशाही वापरली आणि त्या घराणेशाहीचा आधार घेतच उद्धव ठाकरे राजकारणात आले आणि आजही राजकारणात आहेत. ही जर घराणेशाही त्यांच्या मागे नसती तर आज उद्धव ठाकरे कुठेच दिसले नसते. बाळासाहेबांचे सुपुत्र ही आता त्यांची एकमेव ओळख राहिलेली आहे. कारण ज्या बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वाधीन केली, आज त्याच उद्धव ठाकरेने त्याची शक्ल करून टाकलेली. मंडळी, एकनाथ शिंदे असतील किंवा नारायण राणे असतील, हे का गेले? कारण आत्ममग्न स्वरूपात उद्धव ठाकरे वावरत राहिले. ना त्यांनी कोणाला भेट दिली, ना कोणाशी भेट घेतली.
इतकंच नाही मित्रांनो, तर राज्यात सत्ता असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे मुख्यमंत्री पद घेतलं आणि आपल्या घराण्यात पर्यावरण मंत्रीपद ठेवलं. बाकी या दोन मंत्रिपदावरच सरकार चालत होतं. हा आरोप मी करत नाहीये. हा आरोप प्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. त्यांनी बाकी कोणाकडे, कुठल्याही आमदाराकडे, कुठल्याही मंत्र्याकडे पाहिलं नाही. आणि आज त्याचा परिणाम असा झाला की हे आमदार मंत्री प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेवरच हक्क सांगितला. बाळासाहेब असे होते, बाळासाहेब लोकांना भेटायचे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचे, त्यांचं काय चुकलंय हे त्यांना सांगायचे. पण उद्धव ठाकरे यांनी ते बघितलं नाही. हा मित्रांनो, समृद्धी मात्र आली, कारण बाळासाहेबांच्या काळामध्ये फक्त एक मातोश्री होती, एक बंगला होता मातोश्री नावाचा. आज मातोश्री 2 त्याच्यापेक्षाही उंच झालेला आहे. त्यामुळे ही समृद्धी जर म्हणाल तर ती समृद्धी आलेली आहे. आणि त्या समृद्धीचा वारसा जर उद्धव ठाकरे सांगत असतील तर तो 100% त्यांच्याकडे. कारण बाळासाहेबांची समृद्धी ही मातोश्री 2 नव्हती. बाळासाहेबांची समृद्धी त्यांनी गोळा केलेली माणसं होती. त्यांच्या एका इशाऱ्यावर रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक होता आणि ती समृद्धी होती बाळासाहेबांची. उद्धव ठाकरे यांना ती समृद्धी जमलीच नाही. आणि असे उद्धव ठाकरे ज्या वेळेस सांगतात की समृद्ध घराणेशाहीचा मी पाईक आहे, त्यावेळेस मित्रांनो उद्धव ठाकरे हे पाईक नसतात, तर ते केवळ आणि केवळ माईक असतात. उद्धव ठाकरे हे समृद्ध घराणेशाहीचे पाईक आहेत का, याचे उत्तर तुमच्या आमच्यापेक्षा प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले नेते मंडळी आणि त्यांच्या सोबत राहिलेले शिवसैनिकच सांगू शकतील. कारण मित्रांनो, हे शिवसैनिक किंवा नेते मंडळी आयुष्यभर उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहील. त्यांनी अगोदर बाळासाहेबांचं पर्व बघितलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचंही पर्व बघितलं. जर बाळासाहेबांसारखं त्यांना शिवसेनेत वागवलं गेलं असतं तर या नेत्यांनी खरंच शिवसेना सोडली असती का? आणि जर आज उद्धव ठाकरे हे म्हणतायत की मी घराणेशाहीचा पाईक आहे, म्हणजे बाळासाहेबांचा पाईक आहे, जर बाळासाहेबांचे गुण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असते तर आज शिवसेनेची शक्ल झाली असती का? मंडळी, उत्तर नाही असंच आहे. कारण आज आपण बघतोय की शिवसेनेमधून बाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती ही उद्धव ठाकरे यांना दोष देते. उद्धव ठाकरे आमच्याकडे बघत नाहीत, आमचा फोन उचलत नाहीत, मातोश्रीवर गेलो तरीही भेट देत नाहीत. हे त्यांची अडचण आहे आणि काम करू देत नाही हे वरती सांगतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळेस उद्धव ठाकरे हे मातोश्रीचे किंवा बाळासाहेबांचे पाईक होऊ शकत नाही. हा, बाळासाहेबांचं नाव वारंवार ते वापरतात. आता तर आदित्य ठाकरे ही वापरायला लागलेले आहेत. ही शिवसेना माझ्या वडिलांनी सुरू केली. हा, प्रॉपर्टी नक्कीच आहे ती. त्याच्याकडे जर प्रॉपर्टी म्हणून बघितलं गेलं तर आज जी अवस्था आहे तीच अवस्था शिवसेनेची होणार आहे किंवा झालेली आहे, या पुढेही होणार आहे. मंडळी, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यावरती जाऊन सांगतात की देशात मोदींचं सरकार आहे, ते सरकार आता तुम्ही घालवून टाका. मंडळी, मोदींचं सरकार मोदींमुळे आलेलं नाहीये. हे तुमच्या आमच्या आकांक्षांचं सरकार आहे आणि त्यातल्या अनेक आकांक्षा, इच्छा मोदींनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यात कुठेही हयगय केलेली नाही. भले एखादी इच्छा, आकांक्षा पूर्ण करायला वेळ लागला असेल, पण ज्यासाठी मोदींना देशातल्या करोडो जनतेने मत दिलं,
ते मोदींनी पूर्ण केलेलं आहे आणि काही गोष्टी पूर्ण करायच्या मार्गावर आहे. अशा वेळेस उद्धव ठाकरे सांगतायत की मोदींना मत देऊ नका, पाशवी बहुमत देऊ नका. हे खरंच लोक ऐकतील का? असो मंडळी, प्रश्न असा आहे की ज्या वेळेस उद्धव ठाकरे मोदींवर भाजपवर टीका करतात त्यावेळेस ते विसरतात की आपल्या मागे काय जळलेलं आहे. आज स्वतःला पाईक म्हणून घेताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा गंमत केली, विनोद केला आणि हसरा मेळाव्यातला हा एक मोठा विरोध होता. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.